नमस्कार. आजचा दिवस पण झाला त्रिशवीच्या ह्या रडण्याने. ही आमचे नातीन घेऊन सगळे लाईनीत बसलेली आणि बोलत होते, "माझा नातीन आणि माझा का फोटो काढते?" तिला थोडंसं इरिटेट करून मी निघाली सलूनसाठी. आज या माझ्या क्लायंट होत्या बीबी ग्लो ट्रीटमेंटसाठी. सो धिस वॉज हर बिफोर स्किन. सो मी त्यांना तेच एक्सप्लेन करत होती, की बीबी ग्लो कसा वर्क करते. नॉर्मली खूप लोकांना हा मिसकन्सेप्शन आहे, की बीबी ग्लोमध्ये तुम्हाला एकदम फाउंडेशन लूक येतो. कोणती अशी ब्युटी ट्रीटमेंट नाही बनली ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम पावडर इफेक्ट येतो. त्यांनी त्यांच्या स्किनवर पहिलं काहीच नाही केलं होतं. एवढा टॅन होता म्हणून आम्ही बेसिक असं त्यांच्या स्किनवर डिटॅन करून घेतलं. सो हे आहे बीबी ग्लोचं पूर्ण किट. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे फाउंडेशन असतात. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे सीरम असतात, जे वेगवेगळ्या स्किन टाईपवर जातात आणि लोकांना खरंच वाटतं ह्याच्यात पावडरी फाउंडेशन लूक येतो. नो, ह्याच्यामध्ये असा रिझल्ट येत नाही. सो हे जर कोणत्या क्लायंटच्या डोक्यातून असेल, काढून टाका. ह्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग करून आम्ही हे पहिलं सीरम इन्फ्यूज करतो स्किनमध्ये. अकॉर्डिंग टू स्किन, स्किन केवढी ड्राय आहे त्याच्या हिशोबाने आम्ही सीरम पहिले इन्फ्यूज करून घेतो. सेकंड स्टेप आहे फाउंडेशन पेनिट्रेशनची. तुम्हाला स्मॉल पॅचेस घेऊन त्याच्यावरती प्रॉपर असं तुम्हाला पेनिट्रेशन करायचं आहे. खूप क्लायंट घाबरतात निडलनी, की ह्याचं निडलिंग फेसला लागतं वगैरे नाही. तुम्हाला जस्ट फेसवर नखं लागल्यासारखी फील होईल, बाकी तुम्हाला काही फील नाही होत. ह्याची ही निडल आहे. सो ह्याचा फायनल स्टेप आहे एल-ई-डी मास्क. एल-ई-डी मास्कने जेवढं पण प्रॉडक्ट आहे ते प्रॉपर स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. सो धिस इज फायनल रिझल्ट. क्लायंटची स्किन केवढी हेल्दी वाटते, टॅन फ्री वाटते आणि एक शाईन आली. सो क्लायंट आटपून संध्याकाळी गेलो आम्ही माझ्या मम्मीच्या सोसायटीमध्ये. आज सोसायटीमध्ये पूजा होती आणि त्रिशवी बघा, आधी बोलली डान्स करणार, करणार. त्याच्यानंतर बोलते मी नाचणारच नाही, नाचणार तरी घरामध्ये. आणि इथे आली माझी फेव्हरेट क्यूट अशी आहिरा. ती आम्हाला सगळ्यांना बघून थोडीशी घाबरत होती. त्याच्यानंतर ती थोडीशी सेटल झाली. केवढा हा माझा क्यूट गोलू-मोलूसा आहिरा आहे ना.